यावल हे आहे सातपुड्याच्या कुशीत वसलेलं जळगाव जिल्ह्यातील महत्त्वाचं तहसील क्षेत्र। महाभारतकार महर्षी व्यासांचा पौराणिक संदर्भ आणि खडकाई हडकाईच्या संगमावरील व्यास मंदिरामुळे ख्यातकीर्त असं हे यावल। केळीचा हिरवाकंच पट्टा आणि श्रमसंस्कृतीच्या बळावर साता समुद्रापार कर्तृत्वाचा डंका गाजवणाऱ्या यावलकरांनी पारंपरिकतेसह आधुनिकीकरणाचा समन्वय राखत प्रगतीकडे झेप घेतली आहे। शिरीषदादा चौधरी यांनी वडील लोकसेवक बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्या पावलावर पाऊल ठेवत लोकाभिमुख विकास कामांच्या योजना यावलमध्ये देखील राबवून भरीव निधी आणत ग्रामस्थांची मनं जिंकली। आपल्या कार्यकाळात शिरीषदादा चौधरी यांनी महत्त्वाच्या अशा प्रशासकीय इमारतीसाठी 2,78,37,000 रुपयांचा भरीव निधी आणला आणि यामुळं ग्रामस्थांसह पंचक्रोशीला प्रशासनाशी सुसंवाद करता येण्यास मदत झाली आहे। इथल्या दिवाणी न्यायाधीश निवासस्थानासाठी देखील 11,57,000 रुपयाचा निधी त्यांनी आणला। गावातील पथदिव्यांसाठी स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत 5 लाख रुपयांचा निधी आणला असून मिनी हायमॉस लॅम्पसाठी प्रतापनगर, चोपडा नाका, खणीपुरा हॉल, मधुकर प्रेस आदी 20 विभागात 20 लाख रुपयांचा निधी त्यांनी खर्च केला। गावालगत रस्त्यांचं जाळं विणता यावं यासाठी शिरीषदादा चौधरी यांनी रस्ते मजबूतीकरण आणि रस्ते डांबरीकरणांतर्गत यावल सातोद रस्ता 2 किलोमीटरसाठी 23 लाख रुपये, तसंच यावल अठरावल रस्त्यासाठी 11.5 लाख आणि यावल अठरावल भालोद या 2 किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी 23 लाख रुपयांचा भरीव निधी आणला। नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत अक्सानगर या लगत असलेल्या ईदगाहला 10 लाख रुपये खर्चाची तरतूद करून संरक्षक भिंतीची उभारणी केली। स्थानिक विकास निधी कार्यक्रमांतर्गत बाबानगर कब्रस्तान भिंतीसाठी 10 लाख रुपये आणि बाबाजीपुरा कब्रस्तानला देखील 4,96,000 रुपयांच्या निधीतून संरक्षक भिंत उभारली। 2012 आणि 13 मध्ये कब्रस्तानसाठी 5 लाख रुपयांचा निधी दिला। स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत गटारींसाठी भरीव निधी आणून यावलमधील बाबाजीपुरा इथं 2,82,000 रुपये, गाडगेनगर 1,53,000 रुपये, मल्लीपुरा 1,53,000 रुपये, खिरनीपुरा 2,66,000 रुपये, सुदर्शन टॉकीज 1,53,000 रुपये, श्रीरामनगर इथं 1,53,000 रुपये आणि पाण्याच्या टाकीमागील भाग 1,33,000 रुपये, भारतनगर 1,84,000 रुपये, दांडेकरवाडा 1,43,000 रुपये आणि बाबाजीपुरा ते कुंभारवाडा इथं 1,38,000 रुपये अशी खर्चाची तरतूद केली। विद्यार्थी टेक्नोसॉफी व्हावेत यासाठी मौलाना आझाद वाचनालय, साने गुरुजी विद्यालय, सरस्वती विद्यालय, माध्यमिक कन्या विद्यालय, मुलींचे विकास विद्यालय, झाकीर हुसेन विद्यालय आणि इंदिरा गांधी हायस्कूल आदी ठिकाणी त्यांनी संगणक संच उपलब्ध करून दिले। ह्या शहरामध्ये मुस्लिम समाजाचं ईदगाह मैदान आहे, त्याला नदीकाठी असल्यामुळे एक संरक्षण भिंत दिली, त्याला भराव दिला, त्याच्यासाठी निधी दिला। ज्या यावल शहरातल्या जेवढे हायस्कूल आहेत, मग ते साने गुरुजी माध्यमिक विद्यालय असतील, झाकीर हुसेन हायस्कूल असेल, सरस्वती विद्या मंदिर असेल, की विविध संस्थांना या विद्यार्थ्यांसाठी संगणक ची आवश्यकता आहे हे पाहून प्रत्येक शाळेला त्यांनी संगणक दिलं आणि ती एक भरीव अशी काम या माध्यमातून केलं। महात्मा गांधींच्या सर्वोदयी विचारांचा वसा घेऊन तळागाळातल्या शेवटच्या माणसाला केंद्रबिंदू ठेवून खऱ्या ग्राम विकासाची सातत्यानं कास धरणाऱ्या जनसेवक शिरीषदादा चौधरी यांनी लोकसेवा हीच ईश्वर सेवा मानून श्रमिक कष्टकरी समाजासाठी अहोरात्र सेवायज्ञ धगधगता ठेवला आहे। शिरीषदादा चौधरी यांनी केलेल्या अविरत कामांमुळे जनसहभागातून विकास हा पावलोपावली दिसतोय। विकासाच्या वाटेवरील हा दीपस्तंभ आपल्याला खऱ्या ग्राम स्वराज्याकडे नेतोय। विद्यमान केंद्र आणि राज्य सरकारांनी या देशाच्या जनतेवरती, राज्याच्या जनतेवरती आश्वासनांची प्रचंड खैरात केलेली होती, परंतु प्रत्यक्षामध्ये
या आश्वासनाची पूर्तता केली जात नाही याबद्दल जनतेमध्ये प्रचंड रोष आहे. ग्रामीण भागात हा जो रोष आहे तो विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाद्वारे निश्चितपणे व्यक्त होईल असा मला ठाम विश्वास वाटतो. सच्चे कार्यकर्ते पक्षाच्या विचाराच्या पाठीशी आहेत, सत्तेच्या नाही. हा अनुभव मला या आमच्या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून येत आहे. 2009 ते 14 या काळात मी केलेल्या कामांमुळे गावोगावी लोकांचा मला सकारात्मक प्रतिसाद देखील मिळतो आहे आणि मी त्यांच्या विश्वासाला पात्र राहण्याचा प्रयत्न करीत आहे. जनमानसाचा खरा प्रतिनिधी जनसेवेच व्रत सर्वाधी. निसर्ग स्रोतातून अडवल पाणी हिरव शिवार झाली आबादानी. मुकी गावकऱ्यांच्या विकासाची वाणी जनसेवकाची अनोखी कहाणी. जनसेवक जनसेवक जनसेवक.